नमस्कार मित्रांनो, बघा आता जे वाटणीपत्र करण्यासाठी जे शासनाकडून फीस आकारली जात होती ती खूप मोठ्या प्रमाणावर होती इथून पाठीमागं. पण आता काय केलेले आहे, शून्य शुल्क काय केलेलं आहे, लावलेलं आहे ते वाटणीपत्रासाठी. वाटणीपत्र म्हणजे बहीण भाव, त्यानंतर कुटुंबामधील जे व्यक्ती आहेत त्यांच्या नावे जमीन आहे, एकत्रीकरण झालेलं आहे, सामायिक जमीन लागलेली आहे, अशांची जे वाटणीपत्र असतं ते आता इथून पुढं काय होणार आहे, ₹100च्या स्टॅम्प पेपरमध्ये तुम्हाला काय होणार आहे, जमीन वाटणीपत्र करून भेटणार आहे. तर पहिल्यांदा आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की वादविवाद काय होत होते, वाढत होते आणि वादविवाद वाढत असल्याकारणानं मग त्याला खर्चही येत होता परत. आणि त्यानंतर शासनाने मग आता निर्णय घेऊन शासन निर्णय काढला, GR वगैरे. आणि त्यानंतर मग ₹100च्या स्टॅम्प पेपरमध्ये काय होणार आहे, वारस हक्काची जी जमीन आहे ना ती काय होणार आहे, नावावर होणार आहे. मग ज्या घरामधील 1-2 व्यक्ती असतील, त्यानंतर बहीण वगैरे त्यामध्ये वारस जमिनीला लावलेले असतील. कधी-कधी काय होतं, 2 भाव असतात, 2 बहिणी वगैरे लावलेले असतात जमिनीला वारस म्हणून. कारण वडिलाचे निधन झाल्यानंतर जी जमीन परत पुढं घ्यायची असते, अशा हिशोबात काय केले जातं, त्याला वारस म्हणून घरातील कुटुंबातील व्यक्ती काय केले जातात, ॲड केले जातात. त्यानंतर काही कालांतराने मग त्यांना काय करावं लागतं, ते वाटणीपत्र करावं लागतं. आणि मग ते वाटणीपत्र करण्यासाठी खूप खर्च येत होता जमीनदारांना, मग ज्यांना वाटणीपत्र करायचं आहे अशांना. त्यासाठी आता शासनाने काय केलेलं आहे, एक शासन निर्णय काढून ₹100च्या स्टॅम्प पेपरवर काय होणार आहे, वाटणीपत्र होणार आहे. आणि ते फक्त वारस हक्क आणि कुटुंबातील व्यक्तींच्याच नावे करण्यासाठीच हे जे शुल्क आहे ते काय केलेलं आहे, माफ केलेलं आहे. इतर जे आहे त्यांना मग परत काय करावं लागणार आहे, रजिस्ट्री वगैरे करावं लागणार आहे. हे पण ज्यांना वारस हक्काने जमीन येते, एका कुटुंबातील व्यक्ती आहेत अशांनाच काय होणार आहे, हा शुल्क माफ होणार आहे आणि ह्यांचे जमिनीचं वाटपपत्र होणार आहे. मग ज्यांचे काही खर्चाअभावी राहिले असतील, त्यानंतर अशी अनेक कारणामुळं काय केले जातात, जमिनीच्या वादा वगैरे असतात, अशाने वाटणीपत्र काय झालेलं असतं, रोखलेलं असतं. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी काय करायचं आहे, तात्काळात लवकरात लवकर 100च्या स्टॅम्प पेपरवर काय करायचं आहे, वाटणीपत्र करून घ्यायचं आहे. कारण त्याला आता झिरो शुल्क काय केला जातो, आकारला जातो, म्हणजे त्याला खर्च वगैरे काहीही येत नाही. मग ज्यांना काही वाटणीपत्र करायचं असेल त्यांनी खाजगी वाटणीपत्र किंवा मग तहसीलीमार्फत काय करायचं आहे, हे वाटणीपत्र करून घ्यायचं आहे. ह्याला काही खर्च वगैरे काही नाही. शासनाने असा एक GRच निर्गमित केलेला आहे. कारण कुटुंबातील तंटे वगैरे वादविवाद निर्माण होतात, त्यासाठी मग तात्काळात लवकरात लवकर काय वाटणीपत्र करण्यासाठी 100चा बॉन्डवर काय करायचं आहे, नोटरीपत्र वगैरे करून घेऊन त्याचं वाटणीपत्र काय होणार आहे, कुटुंबातील व्यक्तीच्या नावे वेगवेगळी जमीन करता येणार आहे. मग ते बहिणीची असो किंवा मग सख्या भावाची असो किंवा वडिलाच्या नावावरून परत मुलांच्या नावावर येण्यासाठी मग जमीन असते वारस हक्काने, त्यासाठी सुद्धा काय केलेलं आहे, झिरो शुल्क आकारलेला आहे. ह्याचा सर्वांना काय करायचा आहे, फायदा घ्यायचा आहे. कारण इथून पाठीमागं खूप काय होत होता, वाटणीपत्रासाठी खर्च वगैरे येत होता. पण आता जास्तीत जास्त ₹100 खर्च, म्हणजे ₹100च्या स्टॅम्प पेपरमध्ये काय होतं आहे, हे सर्व वाटणीपत्र जे आहे ते काय केलं होतं. धन्यवाद.